नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे. रेणापूर तालुक्यातील पाथरावाडी या गावामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले पुणे जनता बँकेतील कर्मचारी नवनाथ मध्ये यांच्या स्वतःच्या शेतीमध्ये श्री महादेव व श्री हनुमान मंदिर आध्यात्मिक पीठद्वारा संचलित वारकरी प्रशिक्षण केंद्र, अनिवासी मातोश्री वृद्धाश्रम, शेतकऱ्यांसाठी जैविक शेती, सेंद्रिय शेती आदी विषयावर वेळोवेळी कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहात नवनाथ मध्ये यांच्या शेतातील हे दृश्य आहे. या त्यांच्या शेतामध्ये हा प्रकल्प त्यांनी सुरू केलेला आहे. अत्यंत रमणीय आणि निसर्गाच्या सान्निध्यात असलेला हा परिसर. या परिसरामध्ये नवनाथ मध्ये यांची ही विहीर आपल्याला काठोकाठ भरलेली दिसत आहे. आणि हे आपण पाहत आहात या शेतीच्या चारी बाजूला अशी विविध झाडे लावलेली आहेत. फळझाडेच म्हणावीत याला. या फळझाडांचा उपयोग या प्रकल्पामध्ये येणाऱ्या लोकांसाठी केला जाणार आहे. नारळ आहे, पपई आहे, चिक्कू आहेत, पेरू आहे, अशा विविध फळझाडांची लागवड या शेतामध्ये करण्यात आलेली आहे. अत्यंत रमणीय असे हे दृश्य आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहावयास मिळत आहे. रोटरी क्लबने दिलेल्या ह्या 2 पाण्याच्या टाक्या, या विहिरीमधून या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. मी विलासाराध्ये श्री महादेव आणि श्री हनुमान मंदिर आध्यात्मिक पीठ, पाथरवाडी, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर यांच्या आणि भारत विकास परिषद सिद्धेश्वर शाखा लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने 10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2024 या कालावधीत 5वी ते 12वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बालसंस्कार शिबिराचं आयोजन पाथरवाडी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी हे शिबिर संपन्न होणार आहे तो परिसर रमणीय, पर्यावरण पूरक असून अनेक फुलं आणि फळझाडांची लागवड या ठिकाणी आहे. निसर्गरम्य वातावरणात हे शिबिर व्हावं असा प्रयत्न आहे. आज आपण पाहतो आहोत की माता, पिता, गुरुजन या संदर्भातले आणि ज्येष्ठांबद्दलचा आदरभाव विद्यार्थ्यांमधून कमी होत चाललेला आहे. तो वाढीस लागावा आणि शालेय आणि कुटुंबाकडून होणारे जे संस्कार जिथं कमी पडत आहेत तिथं काही प्रमाणात ही भर भरून निघावी या उद्देशानं या संस्कार शिबिराचं आयोजन हे केलेलं आहे. या संस्कार शिबिरातून विद्यार्थ्याचा एकूण व्यक्तिमत्व विकास कसा घडून येईल या दृष्टीनं प्रयत्न केले जाणार आहेत. त्या ठिकाणी त्याचं अक्षर सुधार असेल, अभ्यास कसा करावा हा विषय असेल, त्याचं वक्तृत्व, त्याचा निबंध त्यांनी कसा लिहावा या संदर्भात असेल, असे सगळे प्रयत्न आणि एकूणच संस्कार म्हणून जे काही करता येईल ते सर्व या 7 दिवसामध्ये केले जाणार आहेत. त्यासाठी हरिभक्तपरायण मंडळी, महाराज मंडळी, गुरुवर्य आणि संत सज्जन यांची मांदियाळी या शिबिरात असणार आहे. त्या दृष्टीनं सर्व नियोजन या ठिकाणी चालू आहे. आपल्या सर्वांनी जर उत्तम सहकार्य केलं तर मला असा विश्वास आहे की हे येणारं शिबिर अत्यंत उत्साहात, आनंदी वातावरणात पार पडेल. दैन्य विघटना दिसे सभोवती, मनात सलते हे शल्य, ते काढाया यत्न करावे, यातच जीवन साफल्य. या ओळी सार्थ करण्यासाठी म्हणून आपण आपल्या परीनं या शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदवावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय श्रीराम. सर्वांना माझा प्रेम नमस्कार. आज आपण सर्वजण श्री महादेव आध्यात्मिक पीठ या प्रकल्पावर सगळेजण आपण जमलेलो आहोत. श्री महादेव हनुमान आध्यात्मिक पीठ हे 17 डिसेंबर 2023 पासून या प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे. या प्रकल्पाचं उद्घाटन माननीय लातूरचे प्रसिद्ध डॉक्टर महेश देवधर
यांच्या शुभ हस्ते आणि अखिल भारतीय कार्यकर्ते श्री विजयराव पुराणिक यांच्या शुभ हस्ते या प्रकल्पाची सुरुवात झाली। तसे अनेक साधू संत मंडळी या प्रकल्पावर येऊन आशीर्वाद देऊन गेलेले आहेत। या प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रामुख्याने 3 सेवा कार्य आपण समाजाच्या सर्व सहकार्यामधून आपण सुरू करतोय। सुरुवातीला आपण असं या प्रकल्पाच्या माध्यमातून अनिवासी वृद्धाश्रम या परिसरातील ज्या आजी आजोबांना मूल बाळ नाही किंवा ते असहाय्य आहेत अशा व्यक्तींना या ठिकाणी किमान एक वेळचं भोजन आणि त्यांचं आरोग्य तपासणी, काही प्रमाणामध्ये त्यांना आवश्यक जीवनावश्यक काही वस्तूची त्यांना पूर्तता करून देणं, हा या प्रकल्पाच्या समाजाच्या माध्यमातून हा आपण विषय सुरू करणार आहोत। त्याची काही प्रमाणामध्ये या ठिकाणी सुरुवातही झालेली आहे। दुसरा, या परिसरामध्ये जे तरुण मुलं, लहान मुलं हे व्यसनाच्या अधीन जायला लागलेली आहेत, त्या मुलांना वारकरी अध्यात्म प्रशिक्षणच्या माध्यमातून त्यांना संस्कारित करणं, निर्व्यसनी करणं, राष्ट्रभक्त निर्माण करणं, हे या प्रकल्पाच्या माध्यमातून हे कार्य आपण आता सुरू केलेलं आहे। तिसरा मुद्दा, या परिसरामध्ये हे 99-100% सगळा समाज हा शेतीवर उपजीविका करतो। त्यामुळे या ठिकाणचा सर्व शेतकरी सेंद्रिय शेती हा कसा, सेंद्रिय शेतीकडे, जैविक शेतीकडे कसा वळला जाईल आणि रोगमुक्त समाज निर्माण करण्याचं कार्य या शेतकऱ्याच्या माध्यमातून हे या ठिकाणी जे उगवणारं अन्नधान्य आहे हे विषमुक्त कसं होईल, हा सगळ्या शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्याचं काम हे कृषी विद्यापीठ परभणी, कृषी महाविद्यालय लातूर यांच्या सगळ्या प्राचार्यांच्या सहकार्यानं आणि भारतीय किसान संघाचे माननीय दादा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या 1-2 बैठकाही झालेल्या आहेत दादा लाडच्या या ठिकाणी, आणि यापुढील काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यासाठी आपण हा उपक्रम करणार आहोत। आगामी कार्यक्रम आता नोव्हेंबरमध्ये 9 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर आपण पूर्ण लातूर जिल्ह्याचं बाल संस्कार शिबिर इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 200 विद्यार्थ्यांसाठी या शिबिराची आपण योजना केलेली आहे। या शिबिरामध्ये उद्योगामध्ये एकदम उच्च यशस्वी झालेले अशा उद्योगांचं मार्गदर्शन या शिबिरामध्ये या मुलांना लाभणार आहे। उच्च पोलीस अधिकारी सेवा, शासकीय सेवेमध्ये ज्यांनी शून्यातून चांगलं मोठं पद मिळवलेलं आहे अशाही व्यक्तींना या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे। त्यांचंही मार्गदर्शन आपण सगळ्या मुलांना घडवून आणणार आहोत। आणि त्याच्याबरोबर साधू संत, अनेक संत मंडळी, धर्माचार्य यांच्या मदतीनं टाळ मृदंग, त्यांना ज्ञानेश्वरी वाचता आली पाहिजे, हरिपाठ म्हणता आला पाहिजे आणि त्रिकाल संध्या त्या मुलांनी करावी, या उद्देशानं त्यांना संस्कार देण्याचं कार्य या शिबिराच्या माध्यमातून होणार आहे। या शिबिरासाठी माननीय पूजनीय चैतन्य महाराज देगलूरकर हेही मुख्य उपस्थित राहणार आहेत। मोहन बुवा रामदासी आहेत। असे अनेक धर्माचार्य या ठिकाणी, अनेक विविध समाजातील प्रतिष्ठित नागरिक उभा राहणार आहेत, इथं मदतीला येणार आहेत। मला सर्वांना एक आव्हान करायचे, सर्व समाजातल्या दानशूर व्यक्ती असतील, आपल्या धर्माविषयी अभिमान ज्यांना आहे अशा सगळ्या मंडळीनं या प्रकल्पाकडं हे तनमन धनपूर्वक सहकार्य करावं। हे शिबिर, हा प्रकल्प नावारूपाला येईल अशी सर्वांनी मदत करून सहकार्य करावं, आशीर्वाद द्यावा, हीच माझी प्रकल्प प्रमुख म्हणून सगळ्यांना मी विनंती करत आहे। श्री महादेव व श्री हनुमान मंदिर विद्यापीठ पाथरवाडीच्या आजच्या या बैठकीमध्ये नियोजित बाल सत्संग शिबिराच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी एकत्र आलो। या बैठकीसाठी
मान्यवर संत मंडळी, महाराज मंडळी आणि गावकरी, भारत विकास परिषदेचे सदस्य या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत आणि हे कार्यक्रम सूत्रबद्ध पद्धतीनं हा उपक्रम कसा राबवता येईल यासाठीचं नियोजन अत्यंत सुंदर पद्धतीनं या ठिकाणी केलं गेलं आहे. या नियोजनाकडे बघत असताना मला एक गोष्ट जाणवली की बाल संस्कार शिबिर हे संस्कार फक्त शब्द एक जरी असला तरी त्याच्यातून सर्वांगीण त्याचा कसा विकास घडता येईल, त्याचं व्यक्तिमत्व कसं घडेल त्या बालकाचं, असा संपूर्ण दृष्टिकोन ठेवून त्या कार्यक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. मग त्याला अगदी प्रातःकाळी उठवण्यापासून त्याला चांगल्या गीतांचे संस्कार व्हावे, त्याच्यावर खेळाचे संस्कार व्हावेत, योगा प्राणायामाचे, त्याच्यावर एखाद्या बौद्धिकाच्या माध्यमातून काही, एखाद्या कथेच्या माध्यमातून काही बोधात्मक गोष्टी मिळाव्यात, प्रवचनाच्या माध्यमातून काही अध्यात्म कळावं, कीर्तनाच्या माध्यमातून काही एखादा विषय मान्य व्हावी, अशा वेगवेगळ्या माध्यमातून जसं त्याचं चरित्र घडणार आहे किंवा तो त्याच्यावर संस्कार घडणार आहे, त्याचबरोबर एक महत्वाचा संस्कार म्हणजे एकत्र राहण्याचा आणि सामूहिक सहजीवन कसं असतं ते अनुभवण्याचा आणि त्याच्याप्रमाणे पुढच्या आयुष्यामध्ये त्याची ओढ लागण्याचा तो एक संस्कार त्या निमित्तानं घडणार आहे. आणि मला खरोखर त्या गोष्टीचा आनंद आहे की त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, सर्वांगीण त्याच्यात काही संस्कार कसे घडतील की तो एक आदर्श नागरिक घडेल, एक चांगल्या अध्यात्माची ओळख असेल आणि समाज ज्यावेळा त्याच्याकडे पाहिल, अरे हा फार चांगला माणूस आहे, हा फार चांगला विद्यार्थी आहे, तो आईवडिलांप्रती आदर व्यक्त करतोय, गावातल्या किंवा शेजारपाजाच्या ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर व्यक्त करतोय, गुरुजनांप्रती आदर व्यक्त करतोय, ज्याचा ज्याचा समाजाचा त्याच्यावर प्रभाव असतो किंवा त्याचे ऋण असतात त्या सगळ्याप्रती त्याची आदराची भावना निर्माण व्हावी, हा संस्कार रुजवण्यासाठी हे संस्कार शिबिर आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ह्या ज्या व्यवस्था वाटप झालेला आहे, ह्या व्यवस्था वाटपातली सेवा हा सुद्धा त्याच्या संस्काराचाच एक भाग आहे. त्याचे संस्कार आपल्यावरही होणार आहेत. आपला त्या काळात इथं होणारा वावर जसा बालकावर संस्कार होणार आहे तसाच कळत न कळत आपल्यात काही जर कमी असेल तर तो सुद्धा आपल्याला संस्कार देऊन जाणार आहे. अशा प्रकारचं वातावरण ह्या ठिकाणी निर्माण व्हावं आणि जे कोणी या ठिकाणी सहभागी होतील किंवा ह्याच्याविषयी जे कोणी बाहेर ऐकतील त्या सगळ्यांना कळत न कळतपणानं वाटलं पाहिजे इथं माझा मुलगा गेला पाहिजे, इथं मी सुद्धा गेलं पाहिजे, मला त्याच्यातून काय घेता येईल आणि मला कसं घडवता येईल. माझ्या घरातला मुलगा जर थोडासा उद्धट असेल, उर्मट असेल किंवा तो आई वडिलांचं ऐकत नसेल, शाळेत नीट जात नसेल, गुरुजनाशी नीट बोलत नसेल, शेजाऱ्या पाजाऱ्याशी नीट बोलत नसेल, वडीलधाऱ्याचा हिडेसपिडेस करत असेल तर ह्याच्यात काही सुधारणा होण्यासाठी मला तिथं गेलं पाहिजे, माझ्यावरही संस्कार झाले पाहिजे तर माझ्या घरच्यावरही झाले पाहिजे, असा त्याचा दृष्टिकोन तयार व्हावा आणि ही कुटुंब सुद्धा सुधारावीत असा दृष्टिकोन ह्या शिबिरातून नक्की आपल्याला मिळणार आहे असा विश्वास आहे. आपल्या सर्वांना मिळालेली जबाबदारी आपण आपापल्या परीनं अतिशय चोखपणानं पार पाडायची आहे आणि हे शिबिर अतिशय देखणं, नेटकं आणि सर्वांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. आपण 3-4 तासापासून आपला जो कार्यक्रम होणार आहे, चांगला कार्यक्रम होणार आहे, त्या कार्यक्रमासाठी नियोजन करण्यासाठी या ठिकाणी आलो. मी संत गजानन महाराज शेगावचा भक्त आहे. त्या गजानन महाराजांच्या पोथीमध्ये एक वाक्य आहे, ते तुम्हाला म्हणून दाखवतो. किती किती चमत्कार शब्द होता तरे मूक, किती किती चमत्कार शब्द होता तरे मूक, शेगावीचे गजानन. तसा हा कार्यक्रम आपला आहे. किती मोठा आणि कसं घडलं असेल 4-5 महिन्यामध्ये, जे घडलं हे असं कसं घडलं असेल की माहीत आहे. मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. नवनाथमध्ये ना मी फार दिवसापासून ओळखतो, 30 वर्षापासून. त्यांची एक छोटी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ते कसं ओळखलं, राम माधव सगळ्यांना माहीत असतील, आपल्या संघाचे राम माधव लातूरला काही निमित्तानं आले होते. तर ते आमच्या बँकेमध्ये, संघाची बँक, त्यांना बोलवलं. त्यांनी डॉक्टर हेडेवरच्या पुतळ्याला अभिवादन केलं, आतमध्ये बसले. आतमध्ये बसल्यानंतर गडबडीत एका माणसानं
ग्लास वेगळा आणला चहाचा, काहीतरी केलं आणि मध्ये मागं उभा राहिले. खोटं वाटेल तुम्हाला, राम माधव म्हणाले तो संघाचा स्वयंसेवक कार्य, म्हणजे ही ओळख राम माधव ठेवतात. मग त्यापासून मी जी त्यांना पाहतो, असे संघाचे संस्कार असलेलं व्यक्तिमत्व ज्यावेळेस एखादं काम करतो त्यावेळेस आपल्यासारख्याचं काम आहे की त्या कामाला आपण सर्वांनी साथ द्यायची. मी मग म्हणालो की गजानन महाराजांच्या पुथीमध्ये एक वाक्य आहे, ते वाक्य वेगळ्या अर्थाने आपण घेऊया. नेता असल्या वजनदार वर्गणी जमे फार, असं एक वाक्य आहे. ते वाक्य फक्त मी म्हणालो. आता पाठीमागं बसलेले आहेत आपण सगळेजण आहोत, आपण याप्रमाणे काम करूया. एक चांगली जबाबदारी जी आमच्यावर दिलेली आहे त्याची आपण एक बैठक घेऊया वेगळे निधी संकलनासंदर्भात, आणि हा कार्यक्रम सगळ्यात चांगला कार्यक्रम होईल या प्रकारे नक्की मी माझ्यापर्यंत आणि सर्वजण प्रयत्न करून एक चांगला कार्यक्रम, एक चांगलं उदाहरण आपल्या शहरासाठी, लातूर जिल्ह्यासाठी देऊया, मी खात्री देतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. वंदे मातरम. भारत विकास परिषद सिद्धेश्वर शाखेचे अध्यक्ष या दायित्वाने मी माझं मनोगत व्यक्त करत आहे. मध्य मामांबद्दल जे काही आता फडसर असतील, रामदासजी असतील, त्यांनी जे सांगितलं ते अगदी तंतोतंत खरं आहे. माझा त्यांच्यासोबतचा प्रवास हा अल्पसा जरी असला तरी जे त्यांनी आता जे मत व्यक्त केलं ते अगदी खरं आहे आणि खूप सुंदर असं कार्य ते करतायत. आणि याच्यासाठी निश्चितच आपण निधी संकलन असेल किंवा जे काही विषय असतील त्या विषयाला आपण त्यांच्यासोबत जे काही शक्य आहे त्या परीने आपण संस्था म्हणून त्यांच्यासोबत उभे राहू आणि या कार्याला गती देऊ. आणि हे कार्य खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं पार पाडणार आहे आणि खूप चांगला असा मेसेज, खूप चांगला असा याचा प्रभाव समाजात आपल्याला दिसेल येणाऱ्या काळात. हे सांगून मी माझे 2 मिनिटं मला वेळ दिली त्याबद्दल आभार. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलाय तनू हरी. गीतेची सुरुवात ही धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामकः पांडवश्चैव किम कुरुत संजय. तर गीतेची सुरुवात झाली ह्या श्लोकापासून. हा श्लोक आहे एका सम्राटाचा. हा सम्राट चक्रवर्ती सम्राट आहे. कशाची कमतरता नाही आहे, पैशांची नाही, मला वाटतं मुलांची पण कमतरता नाही. 100 मुलं आहेत, नौकर चाकर आहेत, सगळे सम्राट आहे. नव्हे मंत्री फार गोड आहे. त्याचा मंत्री विदुर आहे, पितामह आहेत, असे मोठे मोठे माणसं जवळ असून त्या माणसाला दृष्टी नाहीये. त्याला बाह्य दृष्टी पण नाही आणि आतली दृष्टी पण नाही. हा आंधळा व्यक्ती आहे. कोण व्यक्ती आहे? जो सम्राट आहे. पैशांची कमतरता नाही, राजा आहे, सत्ता आहे. तर सत्ताधीश असून देखील त्याला दृष्ट नाही. आणि समोरचा जो व्यक्ती आहे, गीतेतला शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीयुजो भूतिर्ध्रुवानितिर्मतिर्मम. हा श्लोक आहे संजयाचा. संजय सामान्य आहे. संजय हा रथ हाकणार आहे, सेवा करणार आहे, पण त्याला दृष्टी आहे. भगवान ज्ञान सांगू लागले, परंतु ती दृष्टी संजयाला मिळाली, ही दृष्टी धृतराष्ट्राला नाही आहे. धृतराष्ट्र म्हणजे काय? धृतम राष्ट्रम येन सह धृतराष्ट्र. ज्याने मिठी मारली संपत्तीला त्याला काय म्हणतात? धृतराष्ट्र. संपत्तीवरचं प्रेम आहे, मोह आहे. त्या माणसाला सगळं आहे, पण त्यांनी त्या राष्ट्राला धरलेलं आहे. कोणत्या राष्ट्राला? मोहाने धरलंय. मला वाटतंय हे जे शिबिराचं कार्य आहे हे काही सत्ताधीशाचे कार्य आहे. हे कार्य मोठ्या लोकांचं कार्य आहे. त्या लोकांकडे पैसा आहे, अमाप पैसा आहे. नव्हे एका हिरोईन आणि हिरोईनना त्या मुकेश अंबानीने त्या खूप काही पैसा दिला. तो पैसा जर गरीबाला दिला असता तर मला वाटतं शेतकरी वर्ग हा कर्जमुक्त झाला असता. पण ती दृष्टी नाहीये, म्हणून त्यांच्याकडून आपण अपेक्षा करू शकत नाही. मग ही अपेक्षा आज तरुण पिढी बरबाद होऊ लागली. जिकडं काय येतो कळवळा, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या अनेकाला डोळे आहेत पण ती दृष्टी नाही, आणि ज्यांना दृष्टी आहे त्यांना कळवळ आहे. इथं बसलेले सगळे माणसं एका कळवळीने, एका विचाराने प्रेरित झालेले माणसं आहेत. हे ईश्वर, हे जसं आराध्य सरांनी फार सुंदर विषय मांडले, ही इदम राष्ट्रे स्वहा इदम न मम.
आता हे माझं उर्वरित आयुष्य हे राष्ट्रासाठी समर्पित आहे. काय वेळेचा अभाव आहे, मी जास्त बोलणार. आपण सगळेजण मोठे मोठे विचारांची माणसं आहेत. प्रत्येकाला फक्त इशारा समजने वाले को इशारा काफी आहे. जंगलाला आग लागली आहे. जंगल ह्या आणि तितक्यात वारं सुटलेलं आहे. एकतर आग जंगलातली आहे, दुपाराची वेळ आहे, उन्हाळा आहे आणि वारं सुटलंय, तर ती आग किती भयानक असेल. आणि त्या आगीमध्ये सगळे प्राणी नष्ट होऊ लागले, अनेक जीवजंतू वनस्पती नष्ट होऊ लागलेले आहेत. वारं सुटलेलं आहे आणि त्या स्वतःच्या जीवितवाला धोका असल्यामुळे अनेक प्राणी इतस्ततः पळू लागले जीव वाचवण्यासाठी. आग लागली आहे आणि त्या आगीमध्ये एक चिमणी मात्र पळून जात नाहीये, तर चोचीमध्ये 2 थेंब पाणी घेऊन ती विझवते. आणि सगळे प्राण्यांनी ती पाहिलंय की किती आग लागली जंगलाला. आणि ताई चिवताई तू हे काय करताय, चल पळू आमच्या सोबत, तुझ्या ह्या 2 थेंबांनी काय होणार आहे. तर ती म्हणते दादा खरं सांगू का, मला मान्य आहे माझ्या 2 थेंबांनी ह्या जंगलातली आग विझणार नाहीये, परंतु पळून जाणाऱ्याच्या यादीमध्ये माझं नाव लागणार नाही, तर विझवण्याच्या यादीत माझं नाव लागणार. तसं आज तरुण पिढीकडे जर पाहिलं, लहान मुलाकडे पाहिलं, तर मुलं भयानक आहे. मला वाटतंय लेकुराचे हित वाहे माऊली चित्त, तर तो आपण त्या लेकरांचं हित जसं आई करते ना, तसं आपण सगळेजण एका विचाराने प्रेरित झालो. हे कार्य अलौकिक कार्य आहे, ईश्वरीय कार्य आहे. म्हणून ह्या सगळ्या तरुण पिढीला, लेकरांना, आपल्या मुलांना एक बोलू का, आपल्या मुलांना आपण संस्कार देऊ, नवल नाही. पण मला असं वाटतंय शेजारीचा मुलगा जर बिघडला तर आपला मुलगा सुधरेल कशाने. घरी त्याच्या पण आग लागली हो त्या घर शेजारच्या, तर आपलं घर सुद्धा आगीत जाऊ शकतं. म्हणून येणारा काळ भयानक आहे. ज्याला दूरदृष्टी आहे, विशाल दृष्टी, सूक्ष्म दृष्टी, व्यापक दृष्टी, करुणा दृष्टी अशी दृष्टी आहे, तर हा संपत्तीधारक व्यक्ती आहे धृतराष्ट्र. मात्र हा बरबाद झाला. शेवटला याला भरपळून मारावं लागलं. किती मुलं आहेत मामा, 100 मुलं असून भरपळून मारावं लागलं. 100 मुलं असून दृष्टी नाही हो. तसं ज्यांना ही दृष्टी आहे त्यांनी नक्कीच, ज्याला दृष्टी आहे ते नक्कीच माणसं एकत्र झाले. अशी दृष्टीवाले माणसं जगाचं हित करू शकतात. आणि ही दृष्टी देणारा कोण आहे, ददामि ते दिव्यं चक्षुं, ही दृष्टी देणारा भगवान आहे. म्हणून मोठे मोठे सप्ते लोक करायला लागले. मला असं वाटतंय सप्त्याला एवढा खर्च करण्यापेक्षा शिबिराला जर खर्च केला तर हा खरा परमार्थ. मठ मंदिर उभे केले महाराज लोकांनी, अख्खे काही महाराज लोक ब्रह्मचारी आहेत. अख्खं आयुष्य घातलं त्यांनी विटार उभा करण्यासाठी. विटार काय काय पण ते शेतफालाने काम चालू. वा छान, अजून काय चालू आहे म्हणजे हे काम चालू, अजून काय चालू. त्या महाराजांनी सगळं आयुष्य मठ उभा करण्यासाठी घातलंय. पण एक जर मला वाटतं ते मठ उभारण्यापेक्षा जर 4 मुलं उभे केले असते ना, तर खरा तो परमार्थ झाला असता. ही दृष्टी आहे. मठ मंदिरामध्ये आज माणसं नाहीत, नुसतं काम चाललं, मठाचं काम चालू आहे. सप्त्याला खर्च आहे, काय सप्ताह खर्च आहे म्हणजे 10 लाख खर्च केला. आउटपुट काय, गावामध्ये जर सप्ताह केला 10 लाखाचा, एक गावातला माणूस माळकरी होत नाही हो, ते सप्ताह काय कामाचा आहे, त्याचा आउटपुट काय. म्हणून जसे असाल, जसे आहे तसे घेणं आणि जसे पाहिजे तसे निर्माण करणं हे काम संघाचं आहे. हे काम महापुरुषांचं काम आहे. अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी हे कामं केले. स्वामीजींनी हे कामं केले. आचार्य विनोबा भावेंनी हे कामं केले. मोठे मोठे जे लोकांनी हे सगळ्या मुलावर फोकस केलं. म्हणून मला वाटतं सप्त्याला खर्च करण्यापेक्षा संस्कार काय, गावात टाळकरी नाही, भाडेकरू आम्ही टाळकरी आणतोय गावामध्ये, तर आम्ही गावात काय केलंय, फक्त खर्च केला, गाव लुटलंय. तुम्ही 40,000 रुपये देऊन महाराजाला दिले, त्या महाराजांनी काय काम केलंय, काय काम केलं त्या महाराजांनी. मला वाटतं मठ मंदिर इकडं पैसे खर्च करण्यापेक्षा गावोगावमध्ये 100, 500 मुलांचं बालसंस्कार शिबिर निर्माण व्हायला पाहिजे. आणि हे असे शिबिर जर घेतले तर ते खरं काही कार्य आहे, तो खरा परमार्थ आहे, ती खरी दृष्टी आहे. नाहीतर मग आपलं त्या धृतराष्ट्रासारखं आणि आपलं त्याच्यात काही फरक नाही. म्हणून या ठिकाणी आलेली सगळी मंडळी ही एक दिव्य दृष्टीने प्रेरित झालेली मंडळी आहे. पण तुमच्यासमोर मी फक्त त्या विषयाला फोकस केलं, तुम्ही सगळे ते प्रेरित आहात. मी काही विचार मांडले, मी फक्त विचार मांडले, तुम्ही ते करत आहात. म्हणून आपल्या सगळ्यांचं गिव्ह मी 100 नचिकेता युअर चेंज वर्ल्ड. मला जर 100 नचिकेतासारखे माणसं मिळाले तर मी जग बदलील. तर आपला प्रश्न पडला पाहिजे, हुईच नचिकेता, आय डोंट डू टेल मी.
नचिकेता म्हणजे कोण आहे, ज्याची मागणी स्वामीजींनी केलेली आहे, तशी नचिकेतासारखी मुलं निर्माण होणं आणि तसं असे मुलं तयार करणं, त्या मुलाला एक दृष्टी देणं, हे काम आपलं आहे. म्हणून आपल्याला ती दृष्टी आली पाहिजे. नमस्तु अनंताय सहस्त्रमूर्ते सहस्त्रपादा शिशिरोरुबाहवे सहस्त्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारिणे नमः. प्रस्तुती आपला जे काही प्रकल्प आहे श्री हनुमान आणि श्री महादेव, मी इथं बसल्यानंतर हा प्रकल्प मामाच्या मनामध्ये संकल्प घातलाय. मी नेहमी सांगतो, सत्य संकल्पाचा दाता नारायण असतो. म्हणून ज्यांनी सत्य संकल्प धारण केले त्याला चिंता करायचं काम नाही, कारण तो संकल्प स्वतःचा नाही. आपण त्याच्या हातातलं वेपन व्हायचं, म्हणजे एक उपकरण व्हायचं. मी इथं बसलो ते मला ते भगवान हनुमंतरायाची ती बघा पंचमुखाची मूर्ती चित्रवधी समोर लावलेली आहे. हनुमंतराय एकच दिसतात, पण त्यांचे चेहरे मुख वेगवेगळे आहेत. म्हणजे त्या एकाच चैतन्याचे आपण सगळे आहात आणि प्रत्येकाला एक एक वेगवेगळा गुण आहे. कुणाला बोलायचा गुण असतो, कुणाला अट्रॅक्ट करायचा गुण असतो, कुणाकडे कुठला कोण गुण, अशा अनंत गुणांनी आपल्याला परमात्मा आहे. तेच त्या मूर्तीतून आपल्याला तो बोध होतो आणि म्हणून त्या परमात्म्याला अनंत असं म्हटलं जातं. आणि आम्हाला आमचं जे अधिष्ठान आहे, ज्यांचं म्हणजे वारकऱ्याचं जे काय म्हणतो आपण बेसमेंट आहे, पाया आहे, ते माऊली आहे. आणि ते ज्ञानोबारायांनी स्वतः सांगतात, अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याशी. आणि ही बाप रखुमा देवरी खुन बांधली कैसे. सर्वांच्या हृदयात तोच एकच परमात्मा आहे, त्याची ऊर्जा सगळ्याकडे एकच आहे. पण ती संघटित होऊन एकत्रित अगदी इमानदारीनं, मी हा शब्द वापरतो आपल्या सर्वसामान्य ह्याच्यातला, पण तो फार मोठा शब्द आहे. आपल्या आपल्या कर्माशी जो इमानदार असतो तो सत्य आहे. आणि त्या इमानदार आणि आध्यात्मिक किंवा शास्त्रामध्ये उत्तम असा शब्द दिलाय, उत्तम व्यवहारे. व्यवहारामध्ये उत्तम हा परमात्मा आहे आणि कर्मामध्ये इमानदारी हा परमात्मा आहे. आणि म्हणून इथं संघाच्या ठिकाणी स्वयंसेवक असा शब्द वापरलाय. स्वतःचा डिसिप्लिनर, ऑर्डर आणि फॉलोअर हे स्वतःचा असावा. स्वतःचा म्हणजे काय असते सांगायचं म्हणजे मुखामध्ये साखर आणि डोक्यावर बर्फ. प्रकल्पामध्ये प्रत्येक जण कुणाची सूचना धैर्यानं ऐकायची. काय असते हृदयामध्ये काहीतरी सांगायचं असते, काहीतरी सुचलेलं असते आणि ते परमात्म्याशी पूर्ण असते आणि ते ऍक्सेप्ट करायचे आणि ऐकायचं व्यवस्थित. ते वापरा नाही वापरा तो विषय वेगळा आहे, पण त्याला मोकळं होऊ द्या. त्याला तुम्हाला काहीतरी सांगायचंय त्याच्या मुखातून, कारण अनंत मुखाने बोलत असतो, अनंत डोळ्यांनी पाहत असतो. आणि म्हणून ते आपण टिपलं पाहिजे आणि ध्यान देऊन ऐकलं पाहिजे. मग व्यक्ती बोलत नाही, ते कोणीतरी ते चैतन्य बोलत आहे आणि ते काहीतरी मला सूचना करते. अशी जागृती, आत्मजागृती ठेवून प्रत्येकानं ते श्रवण केलं पाहिजे. आणि प्रत्येक येणारा जो मनुष्य आहे तो इथं आल्यानंतर काहीतरी थोडासा कोणा प्रसाद घेऊन गेला पाहिजे. आणि प्रसाद हे सर्व दुःखांना महानिष्पेज आहे. हा प्रसाद म्हणजे विचाराचाच प्रसाद असतो. हे आपण त्याचं निमित्त आहे. आपण शिरापुरी काय करतो ती. आणि विशेष म्हणजे मामांना हा, मला तर असं वाटतंय ना, केवळ परमात्म्याच्याच हातात झालेले आहेत, त्यांचा हात बनलेले आहेत. शिबिर होणार 3 महिने, कारण मी दैनंदिन रोज त्यांच्या संपर्कात आहे आणि मी ऑब्झर्वेशन करणार, माझी तशी हेच आहे. आणि ते मी हे दररोज 6 वाजता यायचे, पण ते आता अशामध्ये 5 वाजता येतात पहाटे. कारण मी माझ्या शेड्यूल प्रमाणे मी 5ला व्यायामाला जातो. अगदी काही चुकेल पण 5 ते 6 माझ्या व्यायामाचा दिलेला असतो. माझ्या लाईफचं मी शेड्यूल केलेलं आहे. आणि मग त्या ऊर्जेची मी परिचय देतोय की असं लग्न दुसऱ्या दिवशी असावं, स्वतःच्या मुलीचं एकुलत्या एक. आणि जसा बाप हा दुसऱ्या दिवशी लग्न आहे तर आदल्या दिवशी किती असतो त्याला झोप येत नाही 24 तास. हे 3 महिन्याला शिबिर होणार. त्याची ऊर्जा रोज तितकी आहे, रोज, आणि उत्तर वाढते. ही ऊर्जा स्वतःची नाही, ती आत्म्याची आहे, त्या परमात्म्याची आहे. आणि त्यांचा शब्द टाकला आणि माघारी आला असं झालंच नाही. म्हणून आणि नेहमी सांगतात मी करत नाही, हे ट्रान्सफर व्हावं. कशामुळे एवढं ते एक्सप्लेनेशन देतात की गढूळ झालेलं वातावरण आणि दृष्टी गढूळ झाली. पण मामा मी तुम्हाला विश्वास देतो आणि तेव्हा वैयक्तिक मी बोध देत असतो. हा संकल्प परमात्म्याचा आहे आणि आपण परमात्म्याच्या हातात जास्त एक्सप्लेनेशन काय कुणाला द्यायचंय. आपण सत्य करतो, समोरच्याला काय वाटायचं ते वाटू दे.
पण तुम्हाला परमात्मा हात तुमच्या पाठीशी आहे, तर तुम्हाला काही कमी पडणार नाही. कारण देवाचा जर आशीर्वाद मिळाला तर काहीच होत नाही, म्हणजे अशक्य नाही. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम, हा सिद्धांत, हे सूत्र सगळं साधू संतांनी सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये विशेष असं आहे, त्यांचं असं मत आहे की हेच नाही, ते प्रत्येक व्यक्तीमध्ये परमात्मा पाहतात. मी त्यांचं ऑब्झर्वेशन केलंय. कारण ते तितक्याच प्रत्येक लहानात लहान असो मोठ्यात मोठा त्याला स्तुती करतात. देवाला स्तुती प्रिय आहे. आणि देव कुठं असेल तर मूर्तीच्या समोर तुम्ही किती स्तुती करा, काही फरक पडत नाही. तुम्ही म्हणाल महाराज असून तुम्ही असं का म्हणता, ते काही गोष्टी तुम्हाला स्पष्ट व्हाव्या याच्यासाठी बोलतोय. परमात्मा प्रत्येकांच्या हृदयात आहे. तुमच्या समोर जाऊन तुम्ही स्तुती करा, ते तुम्हाला शरीर अंगातले कपडे काढून देते. ते ऍक्च्युअल त्याचा इंटरॅक्शन आहे, ते चैतन्य आहे, ऊर्जा आहे त्याच्यामध्ये त्याची. आपल्याला वाटतं मी, परंतु ते पाहण्यानं सगळ्याला परमात्म्यात पाहिलं. संतांनी हे दिले, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतयाजवळी असे आणि पापनाशी दर्शन. आणि म्हणून हे परमात्म्याचं अधिष्ठान आहे. सगळ्यांना परमात्म्याने ऊर्जा दिली आहे. सगळ्यांना तुम्ही जे बी तुमच्या मनात येणार याच्या संदर्भानं काम करणार, तुम्हाला यश येणार. हा आमच्या वारकरी संप्रदायाच्या ह्याच्यानं आमच्या शब्दाचा एक तुम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. आशीर्वाद थोडक्यात आपल्याला देण्यासारखं सामर्थ्य नाही, पण आमची सद्वासना आहे, आमचं जे अधिष्ठान आहे त्याच्या चरणी आम्ही प्रार्थना करतोय की सर्वांना या कार्यासाठी सात्विक बल, आरोग्य आणि यश प्राप्त व्हावं. याच्यासाठी मी परमात्म्याच्या परस्त आणि हनुमंतरायाच्या महादेवाच्या चरणी आणि साष्टांग प्रणिपात घालून प्रार्थना करतो. पुनश्च सर्वांचे धन्यवाद, मला हे बोलण्याची संधी दिली. रामकृष्ण.